आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे। यशस्वी शिंदे प्रकरणामध्ये अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत। त्यापैकीच एक म्हणजे थोडक्यासाठी यशस्वीनं मित्राचं ऐकलं नाही आणि तिच्यावर जीव गमावण्याची वेळ आली। घात झाला आणि यशस्वीला आपला जीव गमवावा लागला। यशस्वी शिंदे हत्या प्रकरणामध्ये एक नवीन ट्विस्ट आलाय। प्रेमात धोका मिळाल्याचा राग आणि सुडाने पेटलेल्या आरोपीनं यशस्वीला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली। त्याच्याकडे असं काही होतं ज्यामुळे यशस्वी त्याच्या रोजच्या ब्लॅकमेलला कंटाळली होती। 23 जुलै रोजी आरोपी उरणला आला तेव्हा तो मित्राकडे थांबला होता। याच दरम्यान त्याने यशस्वीला एकदा शेवटचं भेटण्यासाठी वेळ मागितली। त्याचा तगादा आणि सतत होणाऱ्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून तिने एकदा भेटून सगळा विषय संपवण्याचा निर्णय घेतला। यावेळी तिला मित्रांनी खूप समजवलं, मात्र तिने त्याचं एकही ऐकलं नाही। तिने एकदाच भेटून हा विषय संपवायचं ठरवलं। याच वेळा आरोपी दाऊदच्या मित्राने यशस्वीला तो मानसिक धक्क्यात असल्याचं सांगितलं। तू जाऊ नको असा सल्लाही दिला, मात्र तिने ऐकलं नाही आणि गेली। आरोपीने 25 जुलै रोजी यशस्वीला भेटण्यासाठी बोलवलं। आरोपी बदला घेण्यासाठी पूर्ण तयारीने आला होता। तिथे त्यांच्यात वाद सुरू झाले आणि राग अनावर झाल्याने त्याने चाकूने सपासप वार केले आणि तिला संपवलं। यशस्वीला न्याय मिळावा म्हणून उरणमध्ये मूकमोर्चा काढण्यात आला होता। तर यापूर्वी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता। तो बेलवर सुटल्यानंतर यशस्वीला त्रास देत होता अशी प्राथमिक माहिती मिळाली। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे।